अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च, सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल मी म्हटलं तसं आपली जर सगळं म्हणजे पंचांग तर पाहतच असतात सगळे, पण दैनंदिनी रोजची पाहिली, कॅलेंडर पाहिली तर लक्षात येईल की आपल्यातला एकही दिवस कॅलेंडरमधला असा कोरा नसतो, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असतो. आता या महिन्यातच किती घटना आणि किती चांगले प्रसंग आपण अनुभवले, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आता अनुभवत आहोत. जे शिवाजी जयंती तारखेनुसार झाली, काल परवा तिथीनुसार झाली. तुकाराम बीज झालेली आहे. आज नाथषष्ठी आहे. एकनाथ महाराज सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, म्हणजे त्यांनी सुद्धा केवढं दिव्य केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेवांची जी ज्ञानेश्वरी आहे ती त्यांनी पुन्हा सगळी व्यवस्थित शुद्ध प्रत तयार केलेली आहे. म्हणून आपण आपल्या मनावर किंवा आपल्यावर दोघांचंही ऋण आहे. आणि एकनाथ महाराजांचं खरं सांगायचं तर षष्ठीचा आजचा त्यांचा हे आहे, दिवस आहे आणि तो इतका मोलाचा आहे. म्हणे त्यांचा जन्म षष्ठीला झाला, त्याच्यानंतर त्यांच्या गुरूंचाही तोच दिवस होता. आणि मुख्य म्हणजे त्यांनी जी रचना सगळी केलेली आहे ती एवढी अफाट आहे. आत्ता एक तासभर फक्त त्याचा परिचय करून देत होते ते आमचे एक सर आहेत ते. पण आम्ही आता एकनाथी भागवत आपण वाचतो किंवा ऐकतो, त्यांचे अभंग आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी रामायण जे लिहिलेलं आहे, भावार्थ रामायण, एवढं मोठं पुस्तक आहे. हवं असेल तर मी दाखवीन आता तुम्हाला. आणि त्यांची म्हणजे काय ज्याला म्हणू आपण प्रतिभा उत्तुंग. ज्ञानदेवांचंही जसं अफाटच आहे की एकेका श्लोकावर त्यांनी 200 ओव्या रचल्या आहेत, तसंच त्यांनी 4 श्लोकावर 700, 1000, 800 अशा त्यांच्या रचना आहेत. आणि खूप सुंदर असं हे वाङ्मय. भारूड तर सगळ्यांना माहिती आहे, विंचू चावला विंचू चावला. तर असे जे आपले संत महंत होऊन गेलेत आणि त्यांच्या अनुभवातून आपण हे सगळं समजून घेतो आहोत. तर आपण एकदा एकनाथ महाराजांना वंदन करूया. आणि आज 61 कालपर्यंत ओव्या झालेल्या आहेत. 61वी आज ओवी घ्यायची आहे. 59, 60 काल ओव्या झाल्या. 61ची सुरुवात केलेली होती आपण आणि थोडीशी चर्चा त्याच्यावरची करायची राहिलेली आहे. तर ती आता पुन्हा एकदा करूया. अगदी थोडीशी म्हणजे एका ग्रंथाच्या आधारे जरा पाहिलं होतं, पण अजून त्याच्यावरचं थोडंसं स्पष्टीकरण आवश्यक होतं. आणि खरं म्हणजे आता इतकी वर्ष आपण मोबाईल वापरतोय, व्हॉट्सअप आपल्याला माहिती झालेलं आहे. तर रोज बघा सकाळी सकाळी जो ज्ञानेश्वरीचा वर्ग होतो, प्रत्येकजण हे संपताना ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ, काहीतरी आपली प्रतिक्रिया देत असतो. आणि आपला वर्ग आता असं झाला आहे की एकेरीच मला आता कसं असं वाटायला लागलं की चांगदेव 65 झाली की आपण आता पुढं काहीच नवीन घेऊ नये.
कारण हा एकेरी प्रवास नाही बरोबर वाटत आहे. तुमच्या काहीतरी प्रतिक्रिया, तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. नाहीतर माझ्या मनात आलं की तुम्ही निदान ओव्या वाचाव्यात, मी फक्त अर्थ सांगावा. काहीतरी तुमची पाहिजेल आहे कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो ती. पूर्वी तरी थोडं असायचं गीतेच्या वेळेला, ज्ञानेश्वरीच्या वेळेला काही जण मधून हे देत होते, तर तसं करू नका. आणि खरंच आता कसं आहे, खूप झालं की मग माणसाला कंटाळा येतो. आणि हल्ली यूट्यूबवरून ह्याच्यावरून इतक्या लोकांची झालेली आहेत की आता पुन्हा मोठा ग्रंथाला सुरुवात करायची तर माझ्याच अंगावर मग काटा येतो की सातत्यानं आपण बंधन राहतं. आता ह्या 4च ओव्या राहिल्यात, एवढ्या संपल्यानंतर आपण शांतपणे विचार करूया. तर 61वी ओवी पुन्हा वाचतीये मी. चांग देवा तुझे निव्याजे, चांग देवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्तीराजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. छान खाद्यही दिलेलं आहे. तुझ्या निमित्तानं मी सगळ्यांना हे खाद्य पोट पुरवलेलं आहे किंवा दिलेलं आहे असं ज्ञानदेव म्हणत आहेत. तुझे नियोगे, तुझ्यासाठी काहीतरी निमित्त कोणतरी व्हावं लागतं ना. आणि मग त्यामुळं सगळ्या समाजाचाही लाभ होत असतो. तर खाजे म्हणजे खाऊ असा अर्थ पाहिला होता आपण. आणि ती कुणातर्फे दिली तर माझ्या गुरु माऊलींच्या निवृत्ती राजांनी स्वतःच्या अनुभवाचा जो रसाळ खाऊ मला दिलेला आहे. इथे खाऊ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे खाऊ असतात वेगवेगळे ते नाही आहेत. तर हा ज्ञानाचा खाऊ आपल्या गुरूंनी दिलेला आहे आणि तो मी सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे असं ते सांगतायत. तर हा खाऊ आपल्यालासुद्धा चांगला मिळालेला आहे. काही जण अगदी रमून गेलेत. चांगदेव 65चा अनुभव खूप जणांचा चांगला आहे. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी जे काही तुम्हाला आवडलं असेल, जे आवडलं नसेल किंवा कळलं नसेल त्याच्याबद्दल एक दिवस बोला. आता पुन्हा आपण थोडी विश्रांती घेऊयात आणि नंतर त्याच्यावर चिंतन करूयात. तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना माऊली, माता, आई म्हणतात. सगळे बघा, गुरु माऊली, समर्थ माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊलीच म्हणतो की नाही आपण सगळ्यांना. आता सगळ्यात बाळाला सगळ्यात श्रेष्ठ कोण आवडीचं असतं तर आई. कारण जन्मभर म्हणजे 9 महिने तिनं सांभाळलेलं असतं आणि जन्माला आल्यापासून सगळं तिच्यावरच अवलंबून असतं, आईवर. म्हणून आईचं महत्त्व सांगताना अशी काव्य आहेत किंवा सुभाषित आहेत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे त्रैलोक्याचा स्वामीसुद्धा अगदी राजा असू, त्रैलोक्याचा राजा असू, पण त्याला जर आई नसेल तर तो भिकारी आहे, दरिद्री आहे. कारण आईची ह्यांनी माधवजीली यांनी फार सुंदर कविता रचलेली आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाऊ तुझ आता मी कोणत्या उपाई. आई प्रेम स्वरूप आई. आई म्हणजे प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप आहे, वात्सल्याचा सागर आहे. आणि अशा आईला कोण विसरेल. म्हणून मातृभूमीला, माऊलीला कधीही विसरायचं नसतं. आणि आईची महती आपल्या सगळ्या शास्त्रांनी, म्हणून पहिल्यांदा मातृदेवोभव म्हटलं असतं, मग पितृदेवोभव. म्हणजे वडील कमी ह्याच्या आहेत असं नाही, पण माता ही सगळ्यात श्रेष्ठ मानलेली आहे. आणि देवत्वाचा मान हा आईलाच दिलेला आहे. नंतर आचार्य देवोभव, अतिथी देवोभव. म्हणजे माता, पिता, आचार्य, अतिथी अशी आपल्याकडे देव मानण्याची एक चांगली प्रथा आहे. आणि ती या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या आधारावरच आहे. आणि या सगळ्यांना देवत्वाचा मान दिला तसं आत्मज्ञानी सत्पुरुषाला सगळं जगच गुरुरूप दिसतं, सगळं जगच. आणि भगवान दत्तात्रेयांनी ते 24 गुरु केले होते किंवा केलेले आहेत, बहुतेकांना माहिती असतील ते. तर ते कसे, त्यांच्याकडून कसं ज्ञान मिळवलं याच्याबद्दल दत्तात्रेय सांगतात बरं का. दत्तात्रेय असं म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. प्रत्येकामध्ये
दत्तात्रेयांना गुरु दिसलेलं आहे. मग अगदी बाल अवस्थेपासून उन्नत अवस्थेला नेणारं दैवत म्हणजे आपली आई आहे. आणि ती काय करत असते बघा. हिंडून आलो त्रिभुवनात मी, माते समान दैवत दिसले नाही. असा हा मातेचा महिमा असल्यामुळं ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना माऊली म्हणलं. हेही एक कारण आहे. आणि खरं सांगायचं तर इतक्या लहान वयामध्ये मातृपितृ छत्र त्यांचं हरपलेलं होतं. आणि त्या दोघांनी जाताना निवृत्तीला सांगितलेलं होतं की तू या सगळ्या लहानग्या बाळांना सांभाळून घे. कारण का की त्यांना आम्ही काही कल्पना दिलेली नाही आहे, फक्त तुला सांगून आम्ही निरोप घेतो आहे. त्यामुळं निवृत्तीनाथांनी अगदी मातेच्या प्रेमाने या चौघांचाही म्हणजे तिघांचा सांभाळ केलेला आहे. आणि म्हणून तर ज्ञानदेव त्यांना निवृत्ती राजे असं म्हणतात. त्याचं कारणसुद्धा आहे की राजा म्हणजे कसा सगळा अधिकार त्याच्याकडं संपन्न व्यक्तित्व असतं. आणि निवृत्तीनाथ राजे हे सुद्धा सगळ्या जगाला शाश्वत असं तत्त्व सांगून स्वामी बनलेले आहेत. राजाचा अधिकार एखाद्या भूप्रदेशावर असतो, पण तो अशाश्वत असतो. पण निवृत्तीनाथांचा या गुरुरूपानं अधिकार जो आहे तो सगळ्या जगावर आहे, सगळ्या संतांना कोणाची भीती नसते. आणि ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की अशा माझ्या सद्गुरू माऊलींनी त्यांच्या स्वानुभवाचा रसाळ प्रेमळ खाऊ, स्वानुभवाचं आहे हे फार आपल्याला आता अगदी म्हणजे सारखा चिंतन करण्याचा हा विषय की नुसतं सांगण्यापेक्षा आधी मी ते अनुभवात आणलं पाहिजे. आणि मग हा गोड खाऊ किंवा हे गोड स्वानुभवामृत आपल्याला प्राप्त झालेलं आहे चांगदेव 65च्या निमित्तानं. आणि त्यात तुझेनी आणि माझेही हित आहे असं चांगदेवांना ते सांगतात. आणि याचा जर लाभ जसा मला झाला तसा तुलासुद्धा निश्चित होईल. ज्ञानेश्वरीत 10व्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतात, तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ पावे, तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. जसं जसं जवळ म्हणजे जसं जसं तुला प्राप्त झालेलं कळलं, तुझं हित जर तुला कळलं की आमचं सुख दुणावतं म्हणजे दुप्पट होतं, द्विगुणित होतं असं भगवंत सांगतो. शिक्षकांना सुद्धा बघा, विद्यार्थ्याला एखादी गोष्ट कळली की याचा आनंद जास्त होतो. म्हणजे आपण शिकवल्यापेक्षा त्याला समजलं याचा आनंद असतो. लहान मुलंसुद्धा बघा, आता आम्ही ते रोज संध्याकाळी मनाचे श्लोक शिकवायला जाते. संख्या वाढायला लागली कारण मुलांना एक आनंद मिळतो, काहीतरी गोष्ट ऐकायला मिळते, काहीतरी सगळं असं नवीन नवीन शिकायला मिळतं आणि त्यात गोडी वाटत असते, आनंद वाटत असतो. तर हे सगळे संत, राजे, सम्राट आणि माऊली हे दोन्ही भाव सद्गुरूंच्या ठिकाणी असतात, एकत्रित आढळतात. त्यामुळं की रामदासांचं सुद्धा किती छान समर्थांनी गीत रचलेलं आहे ना. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. आणि उदाहरणं तर इतकी छान दिलेली आहेत, इथं सुद्धा आली होती बघा तशीच उपमा. वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी, करी करुणा साऊली दया करी, रामदास माऊली दया करी. मला ना ते पद फार आवडतं आणि आता एवढंच म्हणते, सगळं म्हणत बसलं तर आपला वेळ जाईल. तर ते सांगतायत की चांगदेवा तुझे नि व्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. तर हे स्वानुभवाचा छान खाऊ हा माझ्या निवृत्ती माऊलींनी मला दिलेला आहे. आणि रसाळ खाद्य स्वानुभव बघा, आपण एखादा आपल्याला अनुभव आलेला असेल ना तो छान रंगवून सांगू शकतो, आणि दुसऱ्याचा असेल ना तो तेवढा जीव ओतून सांगितला जात नाही किंवा त्याच्यात ते भाव येत नाहीत. त्यामुळं हे रसाळ खाद्य कधी वाटतं, माझा अनुभव जर मला मिळालेला असेल तर. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं तुझ्या आणि माझ्या किंवा जगावरच्या प्रेमानं हा खाऊ मला म्हणजे आपल्याला दिलेला आहे. ज्ञानदेवीमध्ये 12व्या अध्यायात छान म्हणतात बघा,
अवघाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती, देवी जगची विश्रांती स्थान जया. आता वाऱ्याला जसं आकाश हेच विश्रांतीचं स्थान असतं, त्याप्रमाणे संतांना सारं जगच विश्रांती स्थान असतं. आणि ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आपल्या सद्गुरूंचा स्वानुभव सांगताना त्यांचं कर्तृत्व वक्तृत्व आपल्याकडं घेत नाहीत. आपले सद्गुरूच माझ्या मुखातून वदवत आहेत. किती लीनता असते बघा. खरे हा भाग सांगायचा होता मला आजच्या श्लोकात, जर ऐकला असेल तुम्ही तर. मी केवळ त्यांचं माध्यम आहे असा त्यांचा भाव आहे. आणि माझी या मुखे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्यांची, हाच त्यांचा भाव आहे. आणि म्हणून ज्ञानदेव पुन्हा म्हणतात की अरे तुझ्या निमित्तानं मला हे सगळं अनुभवायला मिळालं. जसं अर्जुनाच्या निमित्तानं भगवद्गीता सगळी सांगितलेली, तसं तुझ्या निमित्तानं हे गोड अमृततुल्य खाद्य हे आम्हाला मिळालेलं आहे. आणि तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. याला कोणी बघा, एखादा आवडीचा पदार्थ असला की आपण हात करत नाही, नको म्हणत नाही. नको असलेला मात्र हो बास खूप झाला, खूप खाल्लं. पण जो आवडीचा आहे तो पुन्हा पुन्हा माणूस घेत राहतो. तसं ज्ञानदेव सांगतायत की सद्गुरूंचं हे जे बोलणं आहे ना, हे आत्मज्ञानाचं असेल पण अतिशय रसाळ आहे आणि अमृततुल्य आहे. त्यामुळं ऐकणारा कधीही पुरे म्हणणारच नाही. अर्थात त्याची ऐकण्याची उत्कंठा वाढतच जाईल. आणि तद्वचन पडता श्रवणी. स्वामी स्वरूपानंदांचे आपण खूप अनुभवलेलं आहे बघा. लाटा आनंदाच्या उठती, परमामृत ते किती सेविले तरी न होई तृप्ती. तर भगवंताच्या वचनामृतानं आनंदाच्या लाटा उसळतात आणि ते परमामृत कितीही सेवन केलं तरी तृप्ती किंवा समाधान होत नाही. आता हे सगळं बाह्य अवडंबर टाकून अंतरंगात असलेल्या आपल्या खऱ्या देवाला पहा. म्हणून ज्ञानदेव सांगतायत की तू तुझे गुरु वटेश्वर आणि तुझं दैवत वटेश्वर हे वेगवेगळं नाहीच आहेत, सगळे एकरूप आहेत. तुझ्या अंतरात आत्मस्वरूपानं तेही स्थित आहेत. गुरु पण, तुझा परमेश्वर पण आणि तू तुझा आत्मरूप पण. तर हे सगळे आहेत आणि म्हणून त्यांना ओळखा. तर ज्ञानदेवांची गाथा, अभंग गाथा खूप प्रसिद्ध आहे म्हणा किंवा खूप संपन्न आहे. म्हणून ते म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. आता समर्थांनी सुद्धा देवांवर केवढे समास रचलेले आहेत, सगळ्या देवांची यादी दिलेली. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेव, अखंडित सेवा करा त्याची. देव कुठे आहे, कसा आहे, अतिशय सोप्या भाषेत त्यांनी सांगितले. आणि चांगदेवाप्रमाणेच जगातील इतर भक्तांनाही हा उपदेश मोलाचा केलेला आहे. आता 62वी ओवी. खरं म्हणजे मला आज वाटलं होतं की पूर्ण होईल, पण ते तेवढं होत नाही. आणि अगदी एवढे शेवटच्या ह्याच्यासाठी कशाला घाई करायची. उद्या काही आपला तास होणार नाही. आता उद्या आम्ही प्रवासात असू. बघूया आता सोमवारी जर मिळालं तर सोमवारी पूर्ण करून टाकू. एवं आता 62वी ओवी बघा. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ज्ञानदेव आणि चक्रपाणी, हे चक्रपाणी म्हणजे परमेश्वर रूप आणि मुकले म्हणजे हरवून बसले. दोन्ही डोळस आरिसे, आरिसे म्हणजे आरसे, हे दोन्ही डोळस आरसे आहेत आणि ते परस्पर पाहती कैसे मुकले भेदा. आरशाचा तर दृष्टांत या चांगदेव 65 खूप वेळाच ज्ञानदेवांनी आपल्याला समजावून सांगितलं की दोन आरसे समोरासमोर एकमेकाला कसे पाहतील, तर त्यांच्यात द्वैत नसणार आहे. म्हणून परस्पर पाहती कैसे मुकले भेदा, त्यांच्यातला भेदच संपून जातोय. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे भेदा मुकले.
की ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव हे दोघंही डोळस म्हणजे ज्ञानी होते आणि त्यांनी एकमेकांना जणू आरसा मानून त्या आरशात आपलं स्वरूप बघितलेलं आहे आणि त्या दोघांमधील भेदभाव हा नष्ट झालेला आहे, संपलेला आहे. खूप सुंदर असं वर्णन केलंय बघा. की आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आपण. बघता बघता संपत आली चांगदेव पासष्टी. आणि मला वाटलं नव्हतं की आपल्याला एवढा त्याच्यामध्ये खोलात अर्थ सापडेल. आपण त्याच्या वेगवेगळ्या ग्रंथांच्या आधारे अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर ज्ञानदेव म्हणतात की 2 आरसे समोरासमोर ठेवले तर त्यांच्यात पडणारं एकमेकांचं प्रतिबिंब, त्यात कुठला भेद दिसेल का हो? नाही. आरशा रूपानं त्यांच्यात पूर्णपणे एकरूपता दिसून येते आणि म्हणून ते आपल्या भेदभावाला मुकतात, म्हणजे हरवून बसतात. भेदभाव संपतो. त्याप्रमाणे चांगदेवा मी चक्रपाणी स्वरूप म्हणजे भगवंत स्वरूप आहे आणि तुलाही भगवंत रूपच मानतो, म्हणजे तुझ्या माझ्यात कसलाही भेद नाही. आणि एकनाथ महाराज सुद्धा बघा स्वतः देवरूप झाले होते आणि म्हणून ते आपल्या हरिपाठाच्या अभ्यंगात, त्यांचे पण हरिपाठ आहे ना, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. ज्याला प्रत्येक ज्या दृष्टीला जे जे दिसेल त्याच्यामध्ये ते हरिरूप पाहायचं आणि म्हणून मग त्यांना पूजा ध्यान जप काही करायची गरजच नाही वेगळी. प्रत्येकाला साधं समोर म्हणून बघा हे सगळे माऊली माऊली करून नमस्कार करत असतात, भेटत असतात एकमेकाला. आता संत मुक्ताबाई तर अगदी संत पदाला पोचलेल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी आपल्या आत्मानुभवानं अनेक अभंग रचलेले आहेत. त्यापैकी एक सर्वांच्या परिचयाचा आहे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे. हे सगळं चोळ्या असू लुगडे असू सगळ्यामध्ये एकच धागा असतो. आणि संत म्हणजे देवरूप झाले की सर्व जग त्यांना हरिरूप दिसायला लागतं आणि हे संतांचं विलक्षण लक्षण आहे. अशी संतांची अवस्था समजण्यासाठी त्यांच्या अंतरंगात शिरल्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, संत होनी संतांसी पाहावे, तरीच तरावे तुका म्हणे, हे विश्वची माझे घर. काय सांगितले ज्ञानदेवांनी. अशा स्थितीतील संत कोणत्याही पामराला आपलेसे करून घेऊ शकतात. एक त्यांच्याकडे बघा दृष्टी असते चांगली आणि वाणी असते चांगली. त्यामुळं अद्वैत दाखवताना दोन्ही डोळा आरिसे, काय छान कल्पना केली बघा. दोन्ही डोळस आरिसे, यामध्ये चांगदेव रूपी आणि एक ज्ञानदेव रूपी. तर असं चांगदेवांना लिहून त्यांचा भ्रमात्मक भेद हा दूर करायचा, निश्चयात्मक दूर करण्याचा प्रयत्न केला आणि चांगला विचार केला तर तो दूर झाला. नवे नवे चांगदेव महाराज या 4ही भावंडांना शरण आले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. असा आत्मानुभव चांगदेव महाराजांना झाल्यावर आणखीन देह जतन करण्याच्या इच्छेला त्यांनी रामराम ठोकला आणि नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे ते समाधिस्थ झालेले आहेत. आम्हाला खरं जायचं राहिलंय खूप दिवसापासून. तिये परी जो इया दर्पण करी ज ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. अशी ज्ञानदेवांनी एक ओवी रचलेली आहे आणि ते जगातल्या सगळ्यांना सांगतात की ज्याप्रमाणे आम्ही चांगदेव महाराजांना ओवी रूपानं उपदेशाचा आरसा दाखवला आहे, त्यात प्रत्येक परमार्थी वारकऱ्यांनी आपलं हुबेहूब प्रतिबिंब दिसेल असा आटोकाट प्रयत्न करावा. दर्पण करील ओविया, तो आपण आत्मा एवढी या मिळेल सुखा. आणि तसं आपल्याला प्रतिबिंब दिसावं असा आपण प्रयत्न करावा. सद्गुरू कृपा असेल तर या जगात अशक्य अशा कुठल्याच गोष्टी नाही, त्याची खंतच राहणार नाही. आणि असं मार्गक्रमण झालं तर आत्म्या एवढ्या सुखाचे तुम्ही अधिकारी व्हाल. आपल्यात जो जो आहे
आपल्यात जो कोणी आहे तो आत्माच आहे. आता समर्थांचं बघा 20वं दशक शेवटचं जे आहे ना ते वाचत होते की आपण कुठेही जा आपल्याबरोबर आत्मा आहेच. आपण वर पहा आपल्याबरोबर आत्मा आहेच. जसं आकाश आपल्याला सगळीकडे दिसतं तसाच तो आत्मा आहे, परमात्मा आहे. आणि आपण गप्प बसलो तरी आत्मा आपल्याबरोबर आहे. आपण पळून गेलो तरी आपल्याबरोबर आत्मा आहे. इतकं छान आहे बघा वर्णन. असं वाटायला लागलेलं की याच्यावरच एक ग्रंथ आपला तयार होईल. सगळ्या संतांचं एकत्रीकरण जर केलं ना तर प्रत्येकाची चर्चा तीच आहे. प्रत्येकाचा उद्देश तोच आहे. आणि जे काही बाहेर आहे ते सगळं ब्रह्म आहे. आपला आत्माच जगभर आहे. ज्ञानोबा राय म्हणतात की आत्मा एवढी या सुखाची प्राप्ती होईल, मिळेल सुख. म्हणजे आत्मसुखाला पारावार नाही. असं सुख मिळेल जे संत अनुभवतात. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात, आला शीतल शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरीरा. फिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाक थरा रागा. शांती परते सुख, येरे अवघेची दुःख. एकदा हे आत्मसुख मिळालं ना की जी शांती मिळणार आहे की बाकी सगळं या जगातलं दुःख आहे पण ते आपल्याला अनुभवायलाच मिळणार नाही. आपण भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रात महावैष्णव संतश्रेष्ठ महायोगी ज्ञानोबा रायांचा अवतार झाला. आणि ज्यांनी मराठी भाषेत वेद, उपनिषद आणि गीतेचं मूळ संस्कृत भाषेतलं असलेलं परमार्थ तत्त्वज्ञान म्हणजे भगवद्गीता हे भागवत धर्माचं तत्त्वज्ञान याची सांगड घातली आणि आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये स्थापित केलं. आत्तासुद्धा सांगितलं की संत एकनाथांनी तेच केलेलं की एवढं मोठं रामायण पण त्यांनी मराठीतनं लिहिलं आणि त्याच्यासाठी अनेक ग्रंथांचा आधार घेतला. ज्ञानदेवांनी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी या धर्मग्रंथात 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी, होऊ द्या जगा. सगळ्यात जगाला सुख होऊ दे इतकं स्पष्ट सांगण्याचं कारण की ब्रह्मविद्या ही सहज सुलभपणे अनुभवण्यासाठी जगातील इतर कोणत्याही भाषेत विशेष रूपानं अजून अस्तित्वात आलेली नाही. म्हणून महाराष्ट्र भूमीत ही संतांची सगळी मांदियाळी झाली आणि होत राहणार यात शंकाच नाही. त्यामुळं ज्ञानोबाराय आपल्या आशीर्वादानं महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका सतत फडकत राहणार आहे असं या कवींना सुद्धा वाटतंय की इतकं मोठं सुख मिळालेलं आहे बघा आपल्याला. आता हे समोरासमोर ठेवलेले आरसे ही कल्पना किती छान पटली बघा आपल्याला. आणि चांगदेवांचा आत्मा हा आरसा, असा भेद नाहीच आहे. आता ते दोन्ही आरसे एकमेकाला पाहतायत म्हणजे दोघंही एकसारखेच झालेले आहेत. म्हणून ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात म्हणतात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. गुरूंच्या कृपेमुळंच ही आपल्याला एकरूपता साधता येते आत्मराजाची. म्हणून थोरपण पुन्हा सांडिजे, येत व्युत्पत्ती आघवी विसरिजे. जई जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. आता ही जवळीक साधण्यासाठी आपला थोरपणा, आपला अहंकार, आपला अभिमान हा सगळा दूर नेला पाहिजे आणि विद्वत्ता शास्त्रज्ञान विसरून लहानात लहान होता आलं पाहिजे. आता 6व्या अध्यायाचं बघा, ते शुची नाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते. त्याच्यावर इतकं सुंदर सांगतायत की पूर्वजन्मीचं सगळं मोठेपण, सगळं म्हणजे सगळं ज्ञान घेऊन जेव्हा तो पुन्हा असा योगभ्रष्ट झालेलाच शुची पवित्र अशा आणि श्रीमंतांच्या म्हणजे ज्ञानाने श्रीमंत असणाऱ्यांच्या घरात जन्म घेतो तेव्हा तो छोटासा बालक असतो पण त्याच्या चेहऱ्यावर काय तेज असतं. आत्तासुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा टी व्हीवर असे बघतो आपण की 4-5 वर्षाची मुलं मुली काय खणखण बोलत असतात, सगळं तत्त्वज्ञान सांगत असतात, सगळी गीता म्हणतात, सगळं रामायण त्यांचं पाठ आहे. ही सगळी पूर्वजन्मीची पुण्याई घेऊन आलेली आणि सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी हे सगळे संत समर्थ आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तिये परी जो इया दर्पण करिलो विया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा.
म्हणजे जो कोणी एखादा भाग्यवान साधक असेल तो या ओव्यांचा दर्पण करून त्यात स्वतःला पाहिल. आता आपल्याला असे आरसे घेऊन बसायची गरज आहे का? हो नाही. ही ओवी, प्रत्येक ओवी, एक एक ओवी आपण रोज चिंतन करूया. जसं आपण आता ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, खूप जण करतायत, तसं इतर विषयांपासून मिळणारं सुख आणि आनंद हे सगळं क्षणिक आहे. खाणं पिणं हे तर आपल्याला आयुष्यभर काय म्हणूया आपण पुरणारच आहे. त्याच्याच मागे आपण लागतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला काय मिळवायचे तर हा ब्रह्मानंद, आत्मानंद, चिरंतन असा आनंद मिळवायचा. आणि त्या आनंदासाठी असे हे सगळे ग्रंथ आपल्याला उपयोगात येत आहेत किंवा खूप चांगलं असं त्यातनं ज्ञान आपल्याला मिळते. आणि हे ज्ञान शाश्वत आहे. हो, ते संपणार नाही आहे कधी. त्यामुळे ज्ञानदेवांची धडपड ही सगळी तेवढ्यासाठी आहे. सगळेजण सुखी व्हावेत, आनंदी व्हावेत, आणि म्हणून सगळे संत महात्मे इतरांना आत्मसुख प्राप्त व्हावं म्हणून धडपड करत असतात आणि ते इतरांनाही आनंद देत असतात. 16व्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतात, का फेडीत पाप ताप, पोखीत तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे गंगेचं पाणी वाहत वाहत असताना वाटेत येणाऱ्या सगळ्या अनेकांची पाप नष्ट करतात. आता परवासुद्धा नाही का इतरांना छळणारा मारणारा, त्या दिवशी सांगितलं की गंगेमध्ये आपलं जलात स्नान करायला गेलं आहे. म्हणजे ती गंगा किती जणांचं पाप आपल्या डोक्यावर घेत असते. म्हणून आणि ती स्वतः समुद्राला जाऊन मिळते आणि स्वतःचं अस्तित्व विसरते. का जगाते आंध्य फेडी तू, श्रियेची रावळी उघडी तू, निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. सूर्य जसा प्रदक्षिणेला निघतो आणि जगातला सगळीकडचा अंधकार दूर करतो आणि लक्ष्मीचं निवासस्थान असलेलं जे सूर्यविकासी कमळ आहे त्याचा विकास करत 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 सूर्य प्रदक्षिणेला निघतो. तैसी बांधली सोडीत, बुडाली काढीत, साकडी फेडीत आरतीची या. आणि जे दुःखी आहेत, दुःखाने पिडलेले आहेत, त्यांच्या संकटाचं हरण करीत हे सगळे संत प्रयत्न करत असतात. किंबहुना दिवस राती, पुढिलांचे सुख उन्नती, आणिता आणित स्वार्थी प्रवेशिले. फार काय तर सुख वाढवत वाढवत आत्महितात प्रवेश करणं असं या संत पुरुषांचं जीवन असतं. म्हणून आपण सुद्धा सगळ्या साधकांनी, भक्तांनी जीवनाचा हाच आदर्श ठेवून त्यानुसार आपलं जीवन जगावं अशीच ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा आहे. त्यांनी फक्त चांगदेवांसाठी ही चापासष्टी लिहिलेली नाही, ही चिरंतन अशी उपदेशाची मालिका म्हणूया किंवा साखळी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि केवळ भोगाच्या पाठीमागं न लागता, त्या आनंदात रमून न जाता त्याच्या पलीकडचा असा हा आत्मानंद आहे, तो स्वस्थ बसून भोगावा. हे आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. हे आनंदाचं प्रतिबिंब आहे. अनुकार म्हणजे प्रतिबिंब. आणि सुखाचे कोंब, नवनवीन कोंब येत आहेत किंवा महाबोधानं आपल्याला राहण्यास दिलेलं जणू काही हे मंदिर आहे. महाबोधे विहार, बौद्ध विहार असतात ना, विहार म्हणजे मंदिरं, तशी आहेत ही. किंवा के हे विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. सगळे 5व्या अध्यायातले आहेत बघा, छान ओव्या. की हे सगळे संत म्हणजे काय आहेत तर ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत. अलंकारले अवयव आहेत. अवयवावर जसं आपण छान छान अलंकार घातले की आपण सुंदर दिसतो. आणि चांगदेवांना या 65 ओव्यांमधून दिलेला हा आत्मबोध सगळ्यांना सर्व काळी अनुभवण्याजोगा आहे. म्हणून जो संतासी शरण गेला तो संतची होऊन ठेला, इतर जनास उपयोगा आला कृपाळूपणे. आपणलंही हेच काम आहे. आता खूप जण म्हणतात बघा, आमच्यामुळं नाही पण त्या ज्ञानदेवांच्यामुळं आपण इथपर्यंत आलो, सगळे एकत्रित आलो, इतके वर्ष आपण अभ्यासतो आहोत. तर प्रत्येकाला या ओव्यांचा आरसा पाहणाऱ्याला त्याचं अंतरंग म्हणजे आत्मरूप
हे दिसेल किंवा त्यांनी ते पाहावं अशी भगवंताची इच्छा आहे. आज आपल्याला ही एकच ओवी पुरलेली आहे, कारण ती जरा महत्त्वाची होती. आणि 63वी आता ओवी आपण पाहूया. म्हणजे इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.